अशा प्रकारचे कार्यक्रम कधी साजरे करावे किंवा ह्या मानसिकतेचा मी कधीच नव्हतो. हा पहिला कार्यक्रम म्हणजे माझ्या लग्नानंतरचा आपल्या सगळ्यामध्ये कार्यक्रम करण्याचं मी का ठरवलं, आपल्या सगळ्यांना ही पार्श्वभूमी माहिती आहे. 2001 मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे जी पोस्ट होती त्या पोस्टमध्ये नायब तहसीलदार हा शब्द होता. अतिशय कष्टातून आम्ही हे पद मिळवलं आणि ती पद मिळवण्यासाठी खास करून या गावामध्ये जे आम्हाला शिक्षण उपलब्ध झालं त्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा माझ्या माजीप्रमाणे त्यावेळेस भवनीची संस्था उभी केली. स्वतः एचएम सर त्या ठिकाणी लीड केलं त्यांनी आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी माझ्या मागीप्रमाणे 1980-85 दरम्यान ही संस्था उभी केलेली होती. त्यावेळेचा काळ सगळ्यांनाच माहीत आहे. 1980-85 ची जी परिस्थिती असायची, सर्वसामान्यपणे सगळ्यांचीच अशी परिस्थिती असायची की घरी उत्पन्न तुमच्या किती जरी झालं असलं 50-50, 100-100 पोतीचे हायब्रिड पोते असायचे, पण त्याची व्हॅल्युएशन जर बघितलं असायचं तर ते 5,000 म्हणून असायचं. त्यामुळे किती जरी मोठा शेतकरी असला तरी तो त्यांच्या मुलांना बाहेर शिक्षणाला ठेवत अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेस नव्हती. जिल्हा परिषदेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या संस्थेच्या माध्यमातून मला शिक्षण मिळालं. अभिमान वाटतो त्या शाळेमध्ये कुणाची शाळा जरी असली तरी हाडाचे शिक्षक त्या ठिकाणी होते. आवर्जून उल्लेख करण्यासारखं शिक्षक मंडळी त्या ठिकाणी बाराटे सर आहेत, बारटू सर आहेत, एमडी सर आहेत, टेकाळे सर आहेत, नंतर उशीर आलेले आहेत, स्वतः एचएम सर आहेत. ही अशी हाडाची मंडळी स्वतःच्या घरचं रेशन आणून आम्हाला शिकवलेली मंडळी त्या टायमाला होती. आणि त्या शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही शिकलो. 10वीचा निकाल लागला, 10वीला चांगले मार्क्स मिळाले. आजोबांना शिक्षणाचं त्या काळात कळायचं जरा, त्यामुळे त्यांची गडबड किंवा चांगले मार्क पडले मुलांना, नातवांना चांगले मार्क पडले. त्यावेळेस डॉक्टर दादा रीतापुरे दादा त्यावेळेस या गावचे प्रमुख होते. तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव होतं. आणि डॉक्टर दादा आणि बघून फार जे आजोबा होते माझे त्यांचं फार जवळचं नातं आणि मित्रासारखं असायचं, एकमेकाला आरोग्य बोलायचं. त्यांनी एक सल्ला दिला की मार्क्स चांगले पडले मुलांना डॉक्टर इंजिनियर करण्यापेक्षा ऍग्रिकल्चरला पाठवा म्हणून. त्या ठिकाणी मुलं तहसीलदार डेप्युटी कलेक्टर होतात असं डॉक्टर दादांच्या त्यावेळेस शब्दामध्ये आलेलं होतं. ऍक्च्युली मला ऍग्रिकल्चरला गेल्यानंतर त्या ठिकाणचं जे वातावरण होतं ते सूट होत नव्हतं, कारण का त्या ठिकाणी फार प्रचंड असे जिल्हावाईज भांडणं असायची, हाफमोड रुपयाचे केसेस असायच्या. आणि 92 साली तेच घडलं. मी पहिल्या वर्षी गेल्यानंतर आमच्या कळमच्या ग्रुपनं एका नांदेडच्या पोराला इतकं बेदम मारलं आणि मग त्या सगळ्या नांदेडच्या पोराने आमची पोरं पळवून लावले. मी त्या ठिकाणी वापस आलो. वापस आल्यानंतर आता घरी जर गेलं तर आपले काही खैर नाही आणि आपल्याला घरी वडील आणि आजोबा काय आपल्याला लाड करणार नाहीत, आपल्याला मारतील या भीतीनं मी 15 दिवस येरमाळ्याच्या जवळ सटवाईवाडी म्हणून गाव होतं त्या ठिकाणच्या मित्राच्या शेतामध्ये आम्ही 15 दिवस घालवले. आणि त्यांच्याच पोटावर मग त्यांच्या निवडा बाहेरचा त्याच ठिकाणी आम्ही 15 दिवस घालवले. त्याच्यानंतर डेअरिंग करून गावाकडे आलो आणि आजोबांना, बाप्पांना, वडिलांना पण हकीकत सांगितलं असा प्रॉब्लेम आहे ऍग्रिकल्चर कॉलेजला, मी काही शिकू शकत नाही, म्हणजे काय करणार मुलाला. तर मी त्यांना सल्ला असा त्या माझ्या कालच्या बुद्धीनुसार असा दिला की तुम्ही मला डेअरी फार्म टाकून द्या. मला आजोबाने मराठीत अशा खमंग शिवाय दिल्या, आमचं आयुष्य गेलं म्हणले, तू आता आमचं कल्याण करण्याचं डेअरी फार्म टाकू. तुला जर शिकायचं असलं तर शिकायचं, नाहीतर आता या घराच्या बाहेर पडायचं, काय अजिबात घरी सुद्धा यायचं. अशा प्रकारची तंबी दिल्यानंतर नाविलाजन मला कॉलेजला जावं लागलं. कॉलेजला गेलो, ऍग्रिकल्चर कॉलेज झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अशी परिस्थिती चाललेली होती की त्यावेळेस परत पोस्ट ग्रॅज्युएशनला आपण ऍडमिशन घ्यावं. आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेण्यासाठी
तत्कालीन परिस्थितीमध्ये अतिशय महत्वाचा रोल माझ्या बहिणीचा असेल आणि राजेने जी काय असेल त्यावेळेस मला शिक्षणासाठी मदत केली आणि त्यानंतर मी एमएससी करायचं ठरवलं. मला एमपीसीचा त्यावेळेस लॉ करून सुद्धा माहिती नव्हता, परंतु मिळालेल्या कालावधीमध्ये आम्ही एमपीसीचा अभ्यास केला आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये फार परीक्षा अवघड निघाली आणि आम्ही फक्त 2-3 विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट झालो. मग जे सिनियर श्लोक होते ते सिनियर श्लोकांनी विचारलं की हे जे पास झाले मुलं कोण आहेत नेमके, की एवढी परीक्षा हार्ड होती, आम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करतो त्या ठिकाणी आणि हे नेमके पास होणारे कोण आहेत असे. आम्ही ध्येयशील फार असं छोटेच होतो, 10-12साठीच वाटायचं तुम्हाला तरी. आणि त्याच्यानंतर पोरांची ओळख झाल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की नाही तुम्ही काय करा, तुम्ही हा अभ्यास कंटिन्यू चालू करू सांगितलं. परंतु ऍक्च्युअल परिस्थिती म्हणजे एमएससी झाल्यानंतर पुन्हा आपण त्या ठिकाणी एमपीसी साठी थांबावं अशा प्रकारची काय आर्थिक परिस्थिती घरची नसल्यामुळं मग आपण एमएससी करत असतानाच एमपीसीचा अभ्यास करू अशा प्रकारचं ठरवलं आणि मग तेच केलं. आपण सायमल्टेनियसली अभ्यास केला, यश मिळत गेलं. काही वेळेस लोक असं म्हणायचे की पैसे दिल्याशिवाय नोकऱ्या लागत नाही, परंतु माझा अनुभव तुम्हाला सांगतो की कष्ट केलं, इमानदारीने कष्ट केला. आता सावंत साहेब माझे सिनियर त्या ठिकाणी त्यांना पण माहिती आहे आणि त्या कष्टावर 2000 मध्ये हे नायब तहसीलदारची पोस्ट मिळाली. त्यानंतर 2001 ची जॉईनिंग झाली. साहजिकच एक शेतकरी कुटुंबातून इतक्या चांगल्या प्रकारची पोस्ट मिळाल्यामुळं कुटुंब फार 100% आनंदात असणार आणि तसंच घडलं. पहिले 10 वर्ष म्हणजे त्याच चांगल्या कंडिशन मध्ये किंवा शेतकऱ्याचा मुलगा अधिकारपदावर गेलाय अशा प्रकारचं त्या टायमाला असल्यामुळं कदाचित मला पण त्याचा अभिमान, माझ्या घरच्याला पण अभिमान, सगळ्याच अभिमान असायचा, नातेवाईकाला पण त्याचा अभिमान असायचा की आमचा नात्यातला मुलगा तहसीलदार आहे म्हणून. आता नीतिमत्ता किती आणि नैतिकता ही जे या गोष्टी त्या कठोर असतात. दुर्दैवाने अशा गोष्टीकडे गेला आहे की पहिला आघात जो कुटुंबावर झाला त्या आघातातून बाहेर पडण्याच्या अगोदर दुसरा आघात झाला आणि त्याच्यातून सावरण्याची संधी पण मिळाली नाही, तो तिसरा आघात झाला. कुटुंबाकडे बघण्याचे दृष्टिकोन नातेवाईकाशी सगळ्यांनाच बदलला. ह्या कुटुंबाला जर मदत केली तर हे साडेसातीचं चक्र आपल्याला पण लागू शकतंय अशा प्रकारच्या लोकांमध्ये चर्चा होऊ लागली. सगळ्यात दुःख मला त्या टायमाला झालं ज्यावेळेस माझी आजी गेली. त्यावेळेस चौथा खांडेकरी मिळायला मुश्किल झाला. जे 3 खांडेकरी झाले ते माझे फक्त भाऊभाऊ झाले आणि चौथा खांडेकरी मिळण्यासाठी जो मिळायला पाहिजे तो त्या ठिकाणी कुजबूज सुरू झाले की चौथा खांडेकरी कोण व्हायचा. मला इतकं म्हणजे बाहेर घेतलं झालं की आणि ज्याजीनं माझ्या चांगलं आयुष्य काढलं होतं म्हणजे मी खंत काल करून नाटावली, मी कोणाशी बोललेलो नाही पण त्या आयुष्यभर राहणार आहे माझ्यासोबत. जे जवळचे नातेवाईक होते ते त्याने खांडेकरी होण्यासाठी सुद्धा नाकारलं आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात जी खाचा क्षण असतात तो होता माझा. जी 3 आघात झाली त्यावेळेस माझ्या मनाची कंडिशन काय असेल मी कुणाकुणाच अपेक्षा कधी दिली नव्हती, कधीच नाही. 7-7 दिवस वडिलांच्या ऑपरेशनला एकटा हॉस्पिटलच्या बाहेर बसलो, परंतु कधीच कुणालाच फोन केला नाही की आपण या माझ्या सोबतीला म्हणून. सगळ्या गाड्या एकाला हाती ओढण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. ज्यावेळेस दुसऱ्या भावाचा अपघात झाला, 15 दिवस हॉस्पिटलला होतो, माझ्यासोबत माझे सगळे भावंड होते आणि सगळ्यांनी मला अतिशय हातावर झेललं.
जो तिसरा आघात झाला त्यावेळेस फक्त वेळ लागेल की काय अशा प्रकारची परिस्थिती आली होती. परंतु मनानं भक्कम निश्चय असा केला की माझ्या पाठीमागे भावाची आणि माझी 4 मुलं आणि या 2 जणी आहेत. 6 जण माणसं माझ्या जीवावर जगतात. आपण जर हरलो किंवा आपण जर याच्यातून वेगळ्या मार्गाला लागलो तर ज्याने ज्याने इमले रचले घरावरले ह्याचे पत्रे राहणार नाही, मुंडरणे राहणार नाही, त्यांना आनंद मिळणार आहे त्याचा. माझं क्षेत्र असं आहे महसूल खात्याचं. या क्षेत्रामध्ये कुठलं व्यसन लागण्यासाठी पैसा लागत नाही. जर व्यसन करायचं म्हटलं तर तितकी माणसं दररोज मिळतात व्यसन होण्याइतकी. आणि तितकं जर व्यसन लागलं असतं तर मी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा राहिलो असतो. परंतु कुठल्याही गोष्टीचा स्पर्श मनाला न होऊ देता श्रद्धा आणि सबुरी ठेवून पुढे चालण्याचा निश्चय केला. घरातली माणसं 2012 मध्ये घर रिकामं झालं होतं. घर उभा करण्याचा प्रयत्न केला. आज घरामध्ये माणसाची संख्या जवळजवळ तितकी झालेली आहे. काळ पुढे निघत गेला आणि काळानुरूप आलेली संकट सुद्धा कमी होत गेली. देवानं सुद्धा दुःख किती द्यावं, शेवटी दुःखाची 10 बोतड झाली माझ्यासाठी. आता काही प्रकार घडला तर डोळ्यात पाणी शिल्लक राहिलेलं नाही माझ्याकडं. त्यामुळं तितका कठोरपणा चालू झालेलो आहे. जरी तुम्हाला मृदू वाटत असेल तर मी नारळासारखा मृदू आहे, पण मन कठोरच आहे माझं. आणि 2010 ते 2020 मध्ये कुठल्याही प्रकारचा घरामध्ये क्षण कुठला असा आला नाही की आपण साजरा करावा. साजरा करण्यासाठी परिस्थिती नसायची, माणसं नसायची जवळ, विशेषतः माणसं नसायची. हक्कानं गचुरला धरण्यासाठी सुद्धा बघू लागलो. मला सांगतो का सक्का भाऊ जेवढा अधिकारानं तुम्हाला तुमची गच्ची धरल ना तेवढा तुमची गच्ची धरणार दुसरा जगात कोणी माणूस जन्मत नाही. आणि ते दुःख माझ्यासोबत कायम सुरू राहिलेलं. त्यामुळं मला जर गावातून कधी फोन आला तर अधिकाराचा फोन कधीच येत नाही मला तितका. ते जर माझे बंधू असते तर म्हणले असते जी काय प्रत्येकाच्या कुटुंबात घडतं ते घडलं असतं, परंतु ती मजा तो आनंद वेगळा राहिला असता. 2010 ते 2020 मध्ये कोणत्याही मुलाचा कधी वाढदिवस करण्याचं कधी धाडस झालं नाही. कारण ह्या 4-4, 5-5 माणसं जी घरातली गेलेली होती त्यांची कुठली ना कुठली तरी तारीख त्या दिवशी असायची. आणि कधीच वाटलं नाही आपण की आपल्या मुलांना हे कधी पाहिजे. आता मुलांना त्याच्या वयामध्ये काय कळत नसते. मुलांना वाटायचं माझा वाढदिवस का मोठा साजरा करत नाही. मी माझ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे, वर्ग 3 कर्मचाऱ्याच्या मुलांचे वाढदिवस फार मोठे मोठे होताना पाहिलेले आहेत. परंतु मी माझ्या मुलांचे वाढदिवस कधी साजरे करू शकलो नाही. त्यांना ते पण सुख मी देऊ शकलो नाही. आता हा वाढदिवस साजरा करण्यापाठीमागचं घेतलं जे कारण आहे एकच आहे की आपल्याकडे जी कुटुंब पद्धती आहे आणि नातेवाईक आहे, जी 1995-2000 ची जी परिस्थिती असायची, जी संवाद असायचा एकमेकाशी, तो संवाद आपला कमी होत चाललेला आहे. आणि तो कमी झाल्यामुळं आपण आपल्याच माणसाला कुठल्या कारणासाठी दूर करीत आहात मला माहित नाही. परंतु ज्यावेळेस माणसं तुमच्यासोबत नसतील त्यावेळेस मी जी तुम्हाला परिस्थिती बोलून दाखवली ती तुमची परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. हे करीत असताना मी प्रशासन सांभाळत असताना मी माझं कुटुंब सुद्धा 100% सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याला साक्षीदार पूर्ण गाव असेल. मी कधीच त्याचा मोठेपणा घेणार नाही. त्यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आज ज्या पोहोचला आहे, फार कदाचित आणि फार क्वचित आहे आपण त्या पदावर आपण पोहोचू शकतो. परंतु मला ते मिळालं ते सगळ्यांच्या आशीर्वादात मिळालेलं आहे.
आज मुलीचं 3रं वर्ष संपलं, मेडिकलचं 4थ्या वर्षामध्ये तिनं पदार्पण केलेलं आहे. मुलं अभ्यास करतात चांगले. मी देवाला कधीही अशी विनंती केली नाही की मला फार अशा पदावर नेऊन ठेवू की खुर्चीवर बसल्यानंतर माझा पाय जमिनीला टेकणार नाही. अशा प्रकारची मी कधी खुर्ची माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा वापरत नाही. सपाटे सरांनी सांगितलं, माझ्या पूर्ण कार्यकाळातले 80% सर्व्हिस माझी बीड जिल्ह्यात गेलेली आहे. जो बीड जिल्हा तुम्ही आज ऐकता त्या बीडमध्ये मी काम केलेलं आहे. ज्या परळीचं नाव तुम्ही ऐकलं त्या परळीमध्ये मी काम केलेलं आहे. केजमध्ये काम केलं, आंबेजोगाईमध्ये काम केलेलं आहे. परंतु आजही मला अतिशय अभिमान आहे की जर तुमच्यापैकी तुम्ही जर त्या 3 तालुक्यामध्ये जर गेला, कुठल्या जर अडचणी सापडला ना, तुम्हाला फक्त माणसाचं बोलत असताना तुम्ही जर मंगळ हा शब्द वापरला तर मी अभिमानानं सांगेल तिथे 90% लोक तुम्हाला पहिला प्रश्न म्हणतील, झाडके साहेबाच्या गावचे गाव. आणि तुम्हाला सांगतो तशा बीडमध्ये मी काम केलेलं आहे. मी आवर्जून सांगेल की मी ज्या ज्या परिस्थितीतून गेलेलो आहे, 2012 मध्ये 15 दिवस अश्विनी हॉस्पिटल, आपतेवाईकाच्या पलीकडे जाऊन सांगेल. आपतेवाईकाच्या पलीकडे आपले आणखी भरपूर नाते आहेत. मला त्याही परिस्थितीत तुम्हाला सांगतो, माझ्या सावलीसाठी सोबत असणारी माणसं मला अतिशय 100% त्या ठिकाणी मदत केलेली आहे. ना जातीचा, ना पातीचा, ना धर्माचा. अशा माणसाने आई वडिलांसारखं, भावासारखं, बहिणीसारखं प्रेम केलं. आणि ह्या सगळ्या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये आवर्जून उरले मला करणं अपेक्षित आहे. आणि ती म्हणजे माझी अर्धांगिनी, माझी मिसेस सारिका. कोणत्याही जे पती-पत्नीचं नातं असतंय, कधीच एका शब्दाने मला कधी कुठला जॉब विचारला नाही की तुम्ही हे काय करता होता. मला ज्या ठिकाणी आनंद मिळत असेल, मी जर आनंदी राहत असेल तर त्या क्षेत्रामध्ये तिने कधी असं विचारलं नाही. मला तर शेतीचा भरपूर नाद आहे. मी आंबेजोगाईला केजमध्ये असताना, परळीला असताना माझ्यासोबत असले आमचे नायब तहसीलदार साहेब, बोराडे साहेबांचा मी खास करून उल्लेख करेल. या सगळ्या माणसांनी अतिशय आईवडिलांसारखं प्रेम केलं. मी जर केजून त्या परिस्थितीमध्ये जर माझ्या कामासाठी जर गावाकडे येत असेल तर माझ्या तिथल्या कर्मचाऱ्यांनी 2-2 गाड्या माझ्यासोबत घेऊन यायच्या. माझ्या पुढे 1 गाडी असायची माझ्या. आणि तिने साथ माझ्या शेवटपर्यंत देत आलेले आहे. तुम्हाला सांगायला अडचण नाही की माझा जो आंबेजोगाईचा जो ग्रुप आहे, बॅडमिंटन ग्रुप, आता देवसर सरांनी उल्लेख केला. मी हा जो कार्यक्रम या ठिकाणी केला आहे, आज मी ज्या ठिकाणी काम करतोय, खुर्चीवर बसल्यानंतर लोक आपसुकपणे तुमचं कौतुक करण्यासाठी यावं लागतंय की त्यांची मजबूर असू शकते कदाचित आपल्या अधिकाऱ्याचं कौतुक आपल्याला करायचं आहे. आणि मला कालपासून, रात्रीपासून फोन आहे की साहेब उद्या सकाळी आपल्या ऑफिसला फार मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे. परंतु मी हा कार्यक्रम, माझे तिथले कार्यक्रम सगळे टाळले आणि मला फक्त तुम्हाला एकत्रित माझ्या नातेवाईकांना बोलवायचं होतं. नातेवाईकांना बोलवायचं होतं कारण का तुम्ही 2001 नंतर एकही आनंदाची बातमी आणि एकही आनंदाचा क्षण मी तुम्हाला देऊ शकलो नाही. ते माझं दुर्दैव होतं. त्यामुळं या क्षणी आपण सर्वजणांनी, माझ्या नातेवाईकांनी या ठिकाणी यावं. माझं कौतुक करण्यासाठी मला अपेक्षितच नाही अजिबात. कारण आता कौतुक हे कुणी करायचं, गुरु सांगितल्यासारखं. आता दोन्ही काय कौतुक करा माझं. जवळच्या माणसाने कौतुक करायला ठरवलं तर त्रयस्थ माणसाला असं वाटतं की हा तर करतच माणूस आहे, तर कौतुक करणारच आहे शेवटी. त्यामुळे कौतुकाची अपेक्षा अजिबात मी पुरावून केलेली नव्हती. परंतु आज मुंबईमध्ये फक्त मी कोणालाही सांगितलं नाही, फक्त जी फर्स्ट ब्लड रिलेशन मधली माणसं आहेत ना, एवढ्यांना निरोप दिलेला होता फक्त. कारण का दुसऱ्यांना सांगायचं म्हणलं तर आज 1000-2000 लोकांना आपल्या 100% या ठिकाणी निमंत्रित करावं लागलं असतं. आणि तेही लोक आपल्या या ठिकाणी कमी पडले असते, ती लोक आपल्या ठिकाणी आले असते. परंतु आज सकाळपासूनची मेसेजला एकाला पण उत्तर दिलेलं नाही. फक्त माझा जे पूर्वासारखीचा 1980-85 माझा जो वाडा होता, झाडक्यांचा वाडा, आणि परत म्हणायचं घर छोटी छोटी काय असं ना, उठल्यानंतर एकमेकाला धक्के द्यायला लागा ना, एकमेकाला
तितकंच काय बोललं का असं ना, परंतु तो जे वाड्यातलं जे वातावरण असायचं ते सगळं आम्ही मिस करतोय. आता वाडा भरला, जर प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार प्रत्येक ठिकाणी राहायला गेलं, याचा परिणाम असा झाला की त्याही वाड्यामध्ये आमच्या सगळ्यांमध्ये आता जो संवाद असायला पाहिजे तो आता तितकासा राहिलेला नाही. तरी पण मी माझ्या परीनं मी 100% ह्या 2-4 वर्षामध्ये तो प्रयत्न केला आणि भविष्यात मी तुम्हाला 100% सांगतो की आम्ही जो पूर्वाश्रमीचा आम्ही जे एकत्रित असं सगळे असायचो तशाच पद्धतीची माणसं हे जोडली जातील भविष्यात पण. आणि तेच रिलेटिव्ह मध्ये सुद्धा मला त्या गोष्टी खटाकतात. सगळ्या गोष्टी हेवे दावे चौकड असतात, परंतु एकमेकावर असलेले इगो प्रॉब्लेम हेवे दावे सोडून जर आपण आपल्याचा संवाद वाढवला तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये असलेले प्रश्न हे आपण आपले सोडवायचे असतात आणि आपल्या मध्ये असलेला विसंवादाचा गैरफायदा लोकांनी निघू नये याच्यासाठी मी हा छोटासा या ठिकाणी प्रयत्न केला होता. मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल. मी मला सांगितलं की माझं फर्स्ट ब्लड रिलेशन मध्ये आपण सगळे बोलवलं. आता तुम्ही जर असं म्हणलात तर माझी जी बॅडमिंटनची टीम पूर्ण आलेली आहे, यामध्ये एका जाती धर्माची मुलं नाहीत कोणी, पण ती माझ्या फर्स्ट ब्लड रिलेशनपेक्षा कमी नाही. मी तुम्हाला माझा 3-3.5 वर्षाचा जो अंबेजोगाईचा कालावधी गेला अतिशय खेळकर स्वभावामध्ये गेला. मी किती जरी बाहेर कसा जरी वागत असलो, कठोर असलो, अधिकारी म्हणून आता तहसीलदार उपजिल्हाधिकारी पदावर आपण मी तुमच्या बघित असल्यामुळं कदाचित जवळचा तेवढं नातेवाईक असल्यामुळे आपल्याला त्या पदाविषयी जास्त मोठंही नाही, परंतु ते खरंच पद वेगळ्या ह्याचं आहे, धारणेचं आहे, वेगळ्या ह्याचं आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस लोक वाट बघतात की एखादा उपजिल्हाधिकारी यायला किंवा तहसीलदार यायला बरोबर, मी जर तिथं पोहोचलो आणि माझं जर संभाषण झालं ना पहिल्या 10 मिनिटाला लोकांना मिळतच नाही की साहेब उपजिल्हाधिकारी कसे काय. कारण मी तुम्हाला किस्सा सांगतो कळत म्हणलाय. मी नायब तहसीलदार सुरुवातीच्या काळात असताना लग्न झाल्यानंतर मुलाच्या फार अपेक्षा असतात. मी हुंड्यामध्ये काय मोटरसायकल पण घेतली नव्हती बरं आणि केजला नोकरी असताना मला जाणून करून सांगेल मी जे गावाने सध्याचे रिक्षा जाता येतात ना त्या रिक्षाने जाण्याने गेले. मी त्या रिक्षाने जाण्याने गेले. फक्त मला त्यावेळेस रिक्षावाले एकच फक्त मान द्यायचे की मला जागा पुढे भेटायची. मला फक्त जागा साहेब आहे म्हणून जागा पुढे भेटायची. मग एक जणांचं काम होतं त्या चौकामध्ये, केस तालुक्यातला एक व्यक्ती होता, त्यांचं तहसीलला काम होतं. तुम्हाला एक जण फोन केला की साहेब तुम्ही आज येणार का गावाकडे? म्हणून हो. काय नाही म्हणजे एक काम तुम्हाला सांगायचं. म्हणजे ठीक आहे येतो मला. मी बस स्टँडवर उतरलो. नेहमीप्रमाणे बस स्टँडवर उतरल्यानंतर शिवाजी चौकात ॲटो रिक्षा लागायची मुंडूसाठी. त्या पॉइंटला मी आलो. मी त्यांना सांगितलं की यायला मी तिथे यायला लागलो. म्हणून चौकात आल्यानंतर ते 2 माणसं बोलत उभारलो. ती नमस्कार चमत्कार झाला, बोलत उभारलो. त्यांनी काम सांगायला चालू केलं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झालं, आमचं संभाषण चालू राहिलं. ज्या माणसाचं काम होतं त्या माणसाला वाटलं की साहेब तर 5 मिनिटात येतो म्हणले ना, आणि कुठं काय झालं बाबा काय. मग ते संभाषण चालू झालं. 10 मिनिटं झाल्यानंतर तो माणूस म्हणतो कुठे तहसीलदार साहेब? आम्ही काय तर ती म्हणे अरे तहसीलदार साहेब म्हणलं. मी म्हणतो की मोठी डेअरी असेल, अशी थोडी मोठी पर्सनॅलिटी असेल. मी आवाज झालो म्हणे काय. तर म्हणजे सांगायचा उद्देश असा की असं काही नाही की बाबा तहसीलदार म्हणजे काय फार मोठा असा व्यक्ती आहे, डेप्टी कलेक्टरमध्ये फार काय 2 शिंगे जास्ती असं काही नाही. तर तुम्हाला अभिमानानं सांगेल मी जिथे जिथे नोकरी केली तिथल्या कर्मचाऱ्यांना कधीच आपण अधिकारी म्हणून आहे असं कधी वाटलं नाही. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कसलंही तुम्ही जर तुम्हाला जे आता इलेक्शन तुम्ही बघता ना त्या निवडणुकीच्या काळामध्ये भरपूर काम असं तुम्हाला वाटतं ते असतं पण, परंतु माझ्या शेकडो कर्मचारी माझ्या हाताखाली काम करणारे असतात. त्या कर्मचाऱ्यांना 1 मिनिटही कुणाला विदाउट एनी नोटीस, कुणाला कधी ब्रन शब्द काढता, कुणाला कधी एक शिवी न देता उत्कृष्टपणे काम माझं झालेलं आहे. याही वेळेस विधानसभा इलेक्शनला लातूर जिल्ह्यामधले जे काय 6 म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी असतात त्याच्यामध्ये सर्वात पहिला सर्वोत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मला स्वतःवर बीड जिल्ह्यामध्ये अनेक ही कामगिरी करून दाखवली.
आता बीड जिल्ह्यामध्ये माझे केस तालुक्यातील काही शिक्षक मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांना ते इलेक्शनच्या कामाचा तसा अनुभव माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे त्याच पद्धतीचं काम केलं. अतिशय ग्राउंड पर्यंत राहण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतो. भोगले म्हणल्यासारखं आलेल्या माणसामध्ये मी माझा माणूस शोधतो. कारण तर मला माहिती आहे ना की माझ्या आप्तेवाईकामध्ये, माझ्या नातेवाईकामध्ये मोठी माणसं नाही, परंतु माणुसकीची माणसं आहेत. याच्यामध्ये आणखीन एक मला आवडून या ठिकाणी उल्लेख माझ्या मामासाठी करायचा आहे. म्हणजे मी खास करून कुठेही सांगतो, मी तुम्हाला सांगतो काय, माणूस मोठा झाला ना की साहजिकच जवळच्या माणसाच्या अपेक्षा 100% वाढतात, बरोबर आहे, आणि ती सगळ्यांच्या असू शकतात. परंतु मला राहून वाटत नाही प्रत्येक वेळेस की माझे जे 2 मामा आहेत ना, मधुकर मामा आणि बाजू मामा, म्हणजे अतिशय स्वाभिमानी, कशी स्वाभिमानी त्या परिस्थितीत राहत मला माहित नाही. माझ्या 24 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या 2 मामांनी मला म्हणजे भाषा म्हणून एकही अधिकारानं माझी तक्रार कधी सांगितलेली नाही. मला म्हणजे आश्चर्य वाटलं ह्या 21व्या जगामध्ये की मी तुम्हाला सांगतो, यावेळेस मी राहून त्यांच्याकडे गेलो दिवाळीमध्ये, मुद्दाम मामांना गाडीत बसवलं. मामाने कशाला नाही, मला माझं कळलं काम आहे म्हणून, आणि मामांना घेऊन गेलो. तिथे आम्ही सोबत होतो. कापड दुकानामध्ये गेल्यानंतर कपडे काढा म्हणलं तर मामाने वाटलं कपडे काढा. मी म्हणलं मामांना कपडे दाखवा. मामाने अर्धा तास कपडे घ्यायचे नाव हट्ट धरला, अर्धा तास. मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी अचंबित झालो. मी जर त्याच्या ठिकाणी असतो ना तरी मी तेवढा हक्क दाखवला असता माझ्या भाषेवर. मी आज दाखवतो माझ्या सागर किंवा आमचे मयूर अभिनव भाषे आहेत ना, मी जर कधी पुण्याला गेलो तर मी मुद्दाम जाणीव करून त्यांना होतो, अरे सागर काय कपडे वगैरे घेणार मामाला काय. पण मला माझ्या 2 मामाचं मी कौतुक म्हणून नाही, परंतु अतिशय सर्वसाधारण परिस्थितीच आहे, बरोबर आहे, परंतु कधीच नाही. त्याच पद्धतीचे माझ्या 2 मावश्या आहेत, म्हणजे इतक्या साध्या सगळ्या. पण मी तुम्हाला सांगतो, मी कधी जर आलो ना या ठिकाणी मंगरुळला आलो तर मी आवर्जून भाटशिरपूरला जातो. इतक्या माणुसकीची माणसं मला कधी कुठं बघायला भेटलेलं नाही. तुम्हाला भाटशिरपूरला गेलो तर मला एक जाणवतं, तुम्हाला सांगतो, माझी मावशी असतील, मामा असतील, माम्या असतील, काका असतील, हे माणसं म्हणजे इतके अशा वेगळ्या स्वरूपाचे आहेत ना. तर आजही त्या ठिकाणी जर मामाच्या गावातून बाहेर पडायचं म्हणलं ना तर त्यांना एखादी लेक काहीतरी बाहेर पाठवायची अशा पद्धतीने गावामध्ये त्या गाडीच्या होती सगळी गावामध्ये. म्हणजे खरंच मला आश्चर्य वाटतं, माझे इतके प्रेम करणारी माणसं सोबत आली आहेत. आणि खरंच भाटशिरपुरा जी गाव आहे तुम्हाला सांगतो, अतिशय प्रेमळ गाव आहे. मी जाणीवपूर्वक मी त्या ठिकाणी जात असतो मुद्दाम. तर ही माणसं जपली पाहिजेत आणि जाणीवपूर्वक जपली पाहिजेत असं मला वाटतंय. आज हा 50वा वाढदिवस साजरा करत असताना मी बाहेर कसा असलो तुम्ही मला सांगितलं आपल्याला, मी घरी फार बालिश असतो. मी मुलासोबत सायकलीसोबत इतकी चेष्टा मी कुणाचीच करत नाही. त्यामुळं त्यांची कधी कधी अशी फजिती होते की माझ्यावर विश्वास ठेवत नाही. त्याचं उदाहरण सांगतो. मला मी आम्ही जो गेला असताना तिने मला फोन केला बाहेरून की येत असताना थोडे सामूश वगैरे घेऊन या म्हणून. मग मी घेऊन आलो आणि ती फ्रीजवर ठेवली. मी त्यांना सांगितलं पण त्यांचा माझा विश्वास नाही बसला. त्यांनी त्या फ्रीजकडे गेलेच नाही. 2 दिवस वर ठेवले होते आणि 2-3 दिवसानंतर ते जरा आंबट वास यायला होती की बघितलं तर ते सामूश होते. पण मला सांगितलं की आम्ही बघितलंच नाही म्हणजे तुम्ही इतकी चेष्टा करता म्हणजे प्रत्येक वेळेस की आम्हाला विश्वासच नाही बसला की तुम्ही मुद्दाम घेऊन आला असता म्हणून. त्यामुळे मी घरी त्या वातावरण ठेवतो. माझ्या मित्र कंपनीमध्ये तर तुम्हाला सांगायलाच अडचण नाही. मग सांगितलं सरांनी मी वयाचा विचार करत नाही. अतिशय कमी वयाची मुलं त्या ठिकाणी बॅडमिंटन खेळतात. पण ते मुलं सुद्धा पुढे 2-4 दिवस जरा प्रेशरमध्ये असतात किंवा साहेब सोबत असतात म्हणून. परंतु त्यांना 2-4 दिवसानंतर अशी जाणीव होते की म्हणजे साहेब म्हणजे हे साहेब नाही काय. तर या पद्धतीचं वातावरण मी हमेशा ठेवतो. आम्ही गेल्या वेळेस माझ्या ज्यावेळेस बदली झाली निलंग्याला त्यावेळेस हा मोठा कार्यक्रम आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये लातूरच्या हॉटेलला घेतला होता आपल्या बॅडमिंटनच्या ग्रुपने. तर तुम्हाला म्हणतो अतिशय चांगला कार्यक्रम घेतला. सगळ्या फॅमिलीचे लोक होते आणि अतिशय प्रेम करणारी मंडळी आपल्याला बाहेर मिळालेली आहे. त्यामुळं माझा जो हे जी 10 ते 5 माणसाचा जो गॅप आहे ना माझा, तो गॅप भरण्यासाठी मला ही मित्रमंडळी नातेवाईक अशी कंपनी मिळाल्यामुळं
कदाचित मी दिदीला सुद्धा आज म्हटलं की दिदी 50वा वाढदिवस आणि या प्रतीकला मगापासून सांगायचं होतं मला की प्रत्येक वेळेस 50वा ते माझ्यावर प्रेशर यायला लागलं काय अरे नाही तू जरी 50वा रेकॉर्ड असू शकते मी 50 नाही त्यामुळे तू सारखं 50वा वाढदिवस म्हणून सांगितलं माझ्यावर पण प्रेशर आलं कदाचित ह्या 50वा वाढदिवस साजरा करण्यामध्ये तिचा उद्देश असा असू शकतो की भविष्यात बाबाने थोडं जरा प्रगल्भ राहावं काय आणि थोडं जरा सिनियर माणसासारखं वागावं असं कदाचित त्याला वाटत असेल त्यामुळे तिनं ह्या घाट घातला 50वा वाढदिवस साजरा करण्याचा पण जो स्वभाव असतो तो आहे माझ्या जास्त स्वभावामध्ये काही बदल होणार नाही जो स्वभाव आहे तो राहणार आहे त्यामुळं मी माझी मित्र कंपनी जपणार मी माझे जेवढे नातेवाईक मला शक्य आहेत तेवढे जपणार सगळ्याचे संबंध मला जेवढे जपता येते तेवढे जपणार माझ्या शब्दाला कधी कुणी दुखावणार नाही याची मी 100% खात्री करतो कारण का तर काय होतंय की या पदावर काम करीत असताना अंगामध्ये थोडी वेगळी गुरमी असू शकते माणसाच्या अंगामध्ये परंतु मी 100% मी संध्याकाळी झोपताना पहिला विचार करतो की आज दिवसभरामध्ये आपण ज्यांना बोललो त्यांना आपल्याकडून एकतरी शब्द वाईट गेला किंवा कसं आता एक दिवशी दिदी पण आता एमपीएससी पास होऊन क्लास 2 झालेली आहे तिचं पण प्रोव्हेशन चालू आहे पण तिला त्या प्रशासनाला मला ट्रेस तिला कधी जाणवतो मग ती कधी मला फोन करते पण मी इतक्या मोठ्या व्यापामध्ये गेला असतो तर मी तिला इतकं 15-20 मिनिटं अर्धा तास बोलतो ती शेवटी मला असं म्हणते की बापू तुम्हाला काय प्रेशर वगैरे नाही का कामाचं काय तर ते तिसरं बोलून दाखवलं तर माझ्यावर कदाचित माझ्या गुरुजनांचे माझ्या आईवडिलांचे माझ्या नातेवाईकांचे सगळ्यांचे संस्कार आहेत मी याचं सगळं श्रेय माझ्या जवळच्या नातेवाईकांना माझ्या नातेवाईकांना माझ्या आईवडिलांना माझ्या मित्रमंडळींना देतो आणि आपण इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे हा जरी 50 साजरा केला तर भविष्यात आपल्याच उपस्थितीमध्ये 75वा 100वा साजरा करण्याची मला देवानं तितकी शक्ती द्यावी आणि भविष्यामध्ये मी सांगितल्या पद्धतीनं माझी जी दुःखाची माझी जी बोधरपणा आलेला आहे त्याच्यापेक्षा दुःख मला जास्त मिळणार नाही मला चांगलं माहिती आहे कारण का तर जे होतं ते एक एक्स्ट्रीम लिमिट होतं ते दुःखाचं काय घरातली 5-5 माणसं जाणं म्हणजे मला सांगितल्यासारखं जो विस्तो असतो जो जळतो ना त्याला कळतं फक्त काय असतं ते मी सगळं भोगलेलं आहे काय त्यामुळं त्याच्यापेक्षा देव पण मला जास्तीचं दुःख देणार नाही इथून पुढं चांगला कालावधी आणि चांगला काळ मला बघण्याचे देवाला माझी प्रार्थना असेल आणि आपण सुद्धा त्याच भूमिकेतून माझा आज माझ्यावर प्रेम करण्यासाठी या ठिकाणी जमला माझं प्रथम प्राधान्य आणि प्रथम कर्तव्य आहे की आपण या ठिकाणी आलात माझं कौतुक केलं माझ्यावर तुमचे आशीर्वाद तुम्ही कायम ठेवणार आहात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लांबत चाललेलं हे जे भाषण आहे ती मी या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्यानंतर सर्वांना विनंती आहे की रुचकर भोजनाचं आपण आयोजन केलेलं आहे सर्वांना विनंती की जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही सामाजिक देयता काय असते उत्तम उदाहरण सांगा